काय मग मित्रांनो, लग्नानंतर नाव बदललंय का? किंवा शाळेच्या दाखल्यावर नाव चुकलंय म्हणून टेन्शनमध्ये आहात? एजंटला हजारो रुपये देऊन गॅजेट करायचा विचार करताय? मग थांबा, कारण आता तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून फक्त काही मिनिटात गॅजेटचा फॉर्म भरू शकता. कसं? तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा मित्र नाझिम शाह आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे AIOSM टेक. आज आपण गॅजेट म्हणजे काय आणि त्याचा ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा हे अगदी साध्या आणि सरळ भाषेत पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं का भावांनो, गॅजेट करणं म्हणजे काय लय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. पुढील स्टेप्स नीट आणि पूर्ण बघा आणि 8 ते 15 दिवसात राजपत्र तुमच्या हातात. होय, फक्त कोणताही स्टेप्स मिस करू नका, कारण यामध्ये मी सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी URL मध्ये आपले सरकार अशा प्रकारे टाईप करायचं आहे आणि त्यानंतर जी आपल्याला फर्स्ट लिंक भेटत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, जर तुमचं खातं नसेल तर न्यू यूजर यावरती क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे यामध्ये 2 ऑप्शन्स आपल्याला दिसतात. त्यामधला फर्स्ट ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे, जे सर्वात सोपं पर्याय आहे. तुमचा जिल्हा या ठिकाणाहून निवडायचा आहे, जो काही तुमचा जिल्हा असेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर यावरती टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर जो काही तुम्हाला OTP आलेला असेल तो या ठिकाणी OTP टाकून घ्यायचा आहे. तुमचा युजरनेम या ठिकाणी टाकायचा आहे आणि युजरनेम टाकल्याच्या नंतर चेक युजरनेम अवेलेबिलिटी, म्हणजे तुमचा युजरनेम या ठिकाणी अवेलेबल आहे का असं या ठिकाणी दाखवणार. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली तुम्हाला नंतर एक ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे आणि बाय डिफॉल्ट ते नाव मराठीमध्ये येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक जन्मतारीखचा बॉक्स मिळेल. त्यामध्ये तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी तुमचं खातं तयार होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, खातं तयार झाल्याच्या नंतर परत तुम्हाला होम पेजवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. यामध्ये तुम्हाला गॅजेट अशा प्रकारे टाईप करायचं आहे. अशा प्रकारे टाईप केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन्स दिसतील. यामध्ये तुम्हाला जो काही घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर तुमचा रिलिजन चेंज करायचा आहे तर हा ऑप्शन घेऊ शकता. तर चेंज इन रिलिजन यावरती क्लिक करायचं आहे. जर नावामध्ये बदल करायचा असेल तर चेंज इन नेम यावरती क्लिक करायचं आहे. जर जन्मतारखेत दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही यावरती क्लिक करू शकता. मित्रांनो, आपल्या केसमध्ये आपल्याला नाव चेंज करायचं आहे, त्यामुळे आपण यावरती क्लिक करून घेऊया. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस मिळेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स दिसतील. रिलिजनसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. डेट ऑफ बर्थसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. चेंज ऑफ नेमसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन्स मिळणार आहेत. आपल्या केसमध्ये आपल्याला चेंज ऑफ नेम यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणाहून हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर खाली आय ॲक्सेप्ट अबोव कंडिशन्स यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून ओके या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा एक फॉर्म मिळेल, ज्यामध्ये गॅजेट ॲडव्हर्टाइजमेंट नेम ऑफ चेंज, म्हणजेच राजपत्र जाहिरात नावात बदल, यासाठी आपण फॉर्म भरत आहोत. आता या ठिकाणी आपण पाहू शकता ॲप्लिकंट डिटेल्स, अर्जदाराची स्थिती. यामध्ये जर अर्जदार ओपन कॅटेगरी म्हणजेच अर्जदार सामान्य आहे का, जर असेल तर ओपन यावरती आपण क्लिक करूया. जर बॅकवर्ड क्लासमध्ये येत असेल म्हणजेच मागासवर्गीय असेल तर यावरती क्लिक करायचं आहे. OBC असेल तर यावरती क्लिक करायचं आहे आणि जर मायनर असेल म्हणजेच अल्पवयीन असेल मायनर तर यावरती टिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्या केसमध्ये अर्जदार हा ओपन कॅटेगरीचा आहे, त्यामुळे आपण ओपन कॅटेगरीवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला श्रीमती, कुमार, कुमारी, मिस्टर वगैरे या ठिकाणाहून तुम्ही जे काही असेल ते घेऊन टाकायचं आहे.
त्यानंतर तुमचं आधारप्रमाणे या ठिकाणी पूर्ण नाव येऊन जाईल, मराठीमध्ये तुमचं पूर्ण नाव येऊन जाईल. त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. ऑटोमॅटिक तुमचं एज या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी मेल, मोबाईल नंबर आणि या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधार क्रमांक, या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, या ठिकाणी तालुका, त्याचप्रमाणे तुमचा व्हिलेज या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचं जो जुनं नाव आहे तो या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशा प्रकारे टाकायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्यानंतर तुमचा जो काही नवीन नाव असेल या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजेच आडनाव. आणि या ठिकाणी तुम्हाला रिझन टाकायचं आहे नावात बदल करण्याचे कारण. काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही नावात बदल करत आहात ते टाकून घेतल्यानंतर ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. चला तर आधी फॉर्म भरून घेऊया. संपूर्ण फॉर्म आपण या ठिकाणी आता भरलेला आहे. आता रिझन टाकून घेऊया. या ठिकाणी मित्रांनो रिझन टाकून घ्यायचा आहे. जो काही तुमचा रिझन असेल या ठिकाणी मी रिझन टाकत आहे. माय नेम इज abbreviated as MD on my school documents. I want it to be मोहम्मद. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जुनं नाव आणि नवीन नाव यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का, नाव बरोबर आहे का, ते सर्व तपासून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी मित्रांनो सर्व माहिती तपासल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. 200 ते 212 पिक्सेलमध्ये उंची हवी आहे त्याची आणि 160 विड्थ पाहिजे. त्यानंतर खाली आपण पाहू शकता डॉक्युमेंट JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये 1 MBच्या आतमध्ये पाहिजे. या ठिकाणी फोटो प्रूफ पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट आणि आधार कार्ड यामधून कोणताही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. खाली ॲड्रेस प्रूफ, राशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, आधार कार्ड यामधून एक प्रूफ कोणताही देऊ शकता. मायनर जर असेल तर बर्थ सर्टिफिकेट, LC किंवा बोनाफाईड तुम्ही देऊ शकता. खाली लिगल डॉक्युमेंट आहे मित्रांनो या ठिकाणी ॲफिडेविट, लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट यामधून एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे. आणि अप्लिकेशन फॉर्म यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म अपलोड करायचं आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. चला तर मग डॉक्युमेंट्स अपलोड करूया. अरे हो, माहिती कामाची वाटते ना, मग लगेच खाली दिलेल्या लाईक बटनावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या माणसाला सपोर्ट करा की. सर्व डॉक्युमेंट प्रॉपर फॉर्मॅटमध्ये अपलोड केल्याच्या नंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करून घ्यायचे. या ठिकाणी मित्रांनो आपली ॲक्नॉलेजमेंट डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि UPI थ्रू तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. नेट बँकिंग या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट, QR कोड आणि QR कोडने पेमेंट करून घ्यायची आहे. मित्रांनो या ठिकाणी आपली ॲक्नॉलेजमेंट स्लिप जनरेट झालेली आहे. त्याला या ठिकाणाहून प्रिंट काढून घ्यायची आहे.
तर मित्रांनो, असा हा सोपा विषय होता. एजंटला पैसे देण्यापेक्षा घरी बसून स्वतःचा फॉर्म स्वतः भरा. माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते पण कळवा. तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटू अशाच एका कडक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा AIOSM टेक चॅनल. धन्यवाद.